मांडोगण फराटा ग्रामपंचायतने सतत वाहणाऱ्या रस्त्यावरती अपघात होऊ नये म्हणून स्थानिक व्यापाऱ्यांना रस्त्यापासून जवळजवळ 20 फूट आतमध्ये जागा दिलेली असून हे स्थानिक व्यापारी यांनी सहकार्य केलेले असताना मात्र मांडोगण फराटा येथे हे पहा, आपले सर्व स्थानिक गावातील व्यवसाय रोज करणारे व्यावसायिक हे रस्त्यापासून 15 ते 20 फूट अंतर आतमध्ये आहेत. असे असताना मात्र मांडोगण फराटा येथे हे परप्रांतीयांचा जो सुळसुळाट आहे हा मात्र आपल्या गावातील नागरिकांना अपघात घडण्यास करू शकतो हे नाकारता येऊ शकत नाही. हे पहा, भरधाव वाहने वेगात येणाऱ्या ठिकाणी व मुख्य चौकामध्येच त्या वाहनाला पहा, अशा सतत वाहतुकीच्या रस्त्यावरतीच येथे वाहन चालकांना कॉर्नरला वळणावरती खूप कसरत करावी लागते. आणि हे पहा, याने जी घमेली मांडली आहेत ही घमेली खरेदी करत असताना मात्र रस्त्यावर ग्राहकाला उभे राहून खरेदी करावे लागते. आणि यामध्ये जर एखाद्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटले अथवा ब्रेक फेल झाले अथवा त्या वाहन चालकाचे दुर्लक्ष असल्यास, मोबाईलवर बोलत असल्यास संबंधित या घमेले विक्रेत्यामुळे आपल्या स्थानिक गावातील आपल्या भागातील लोकांचा अपघात हा होऊ शकतो. तरी प्रशासनाने अशा रस्त्यावरती बसणाऱ्या हे जे परप्रांतीय आहेत यांची व्यवस्था करावी. यांचा सध्या खूप सुळसुळाट झालेला आहे. गाव मोठे आहे विकासाच्या दृष्टीने, यांचा माल विक्रीशी कुणाचा विरोध नाही, परंतु हे रस्त्यावरच का व्यवसाय करतात? आपल्या लोकांना हे न परवडणारे आहे. अपघात घडल्यास, अपंगत्व आल्यास एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यावेळेस हे लोक हॉस्पिटलचा खर्च करू शकत नाहीत. यांचा कोणाकडेही साधे आधार कार्ड नाही किंवा कोणता यांचा पत्ता नाही. यांना आरोपी कसं करणार? यांच्याकडनं नुकसान भरपाई कशी घेणार? रस्त्यावरच हे लोक व्यवसाय करणं पसंत करतात. आता आपण त्या भैयाशी बोलूया. ओ भैया, कहाँ से हो आप कहाँ से हो? राजस्थान से हो. आप रोड के ऊपर ही क्यों बिजनेस करने को बैठे? रोड पे जैसे क्या है, कमीशन के हिसाब से रहता है. कमीशन के हिसाब से, लेकिन अगर किसी को ठोक दिया वाहन चालक ने तो आपका कमीशन हमको कितना महंगा पड़ेगा? सर वैसा कुछ नहीं है. जैसे ऐसा कुछ नहीं तो क्या यही पे अपघात नहीं होगा? उठा लेता हूँ ना. उठा लेंगे, लेकिन कब? किसी ने बोलने के बाद, लगाने से पहले सोचना चाहिए ना. तो उठा लेते हैं. फिर उठा लो, बिजनेस करने के लिए कोई नहीं, लेकिन अंदर लगाना चाहिए ना 20 फुट रोड से. हाँ, ठीक है. कोई भरगाव वाहन आ गया तो क्या करोगे आप? नहीं, ऐसे तो फिलहाल साइड में लगा रखा. हे देखो, अभी हे वाहन आलेलं आहे, असं भरगाव वेगामध्ये वाहन आलं आणि ह्या वाहनाचं नियंत्रण सुटल्यास हे पहा, सतत वाहणारा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्यावरती हे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या भागातून आलेले जे लोक आहेत ह्यांचा सध्या खूप सुळसुळाट झालेला आहे. मांडोगण फराटामध्ये व्यवसाय करण्याला कोणाचाही विरोध नाही, परंतु यांचा व्यवसाय हा आपल्या गावातील, आपल्या भागातील नागरिकांना, ग्रामस्थांना, ग्राहकांना हा न परवडणारा आहे. कितने का आहे गमेला? ये वाला क्या 500 में 4. 500 रुपयाच्या गमेल्याचं आपल्याला 50 लाखही देऊन ती किंमत खूप मोठी होऊ शकते अपघात घडल्यास. त्यामुळे अशा परप्रांतीय लोकांचे हे रस्त्यावरचे व्यवसाय हे प्रशासन कधी बंद करणार याकडे मात्र नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले, RJ न्यूज़साठी औदुंबर फटाले, मांडोगण फराटा. उठाएंगे बोले ना, आप क्यों उठा नहीं रहे? कब उठाओगे आप? उठा लूँगा मैं तो.